तर हाय मित्रांनो, कसे आहे तुम्ही सर्वजणी. बघू शकता कंटाळा येते बाबा माझा ना. तर बापरे, हे बघू शकता तुम्ही, आम्ही आणलेले गव्हाचे कट्टे 21 कट्टे गहू झाले आहे. लोकांचे इथं मक्त्याने केलं होतं. असं खूप सारा पसारा पडला आहे आमच्या घरामध्ये. बघू शकता तुम्ही, म्हणजे पसारा असं आहे का, हे बघा, हे सर्व आतमध्ये घरातच आहे. आणि माझी मुलगी बसली आहे इथं. अजून काय दाखवतो तुम्हाला मी, ठीक आहे. आणि बघा, बाहेर आलो आपण आता. खूप असं ऊन पडलं आहे. घर तर तुम्ही बघितलंच असेल. हे दिसते का तुम्हाला? हे घर, आमचं घर म्हणजे घरकुल आला होता. घर बांधण्यात आलं. तुम्हाला इकडून दाखवतो मी, ठीक आहे. स्पष्ट दिसेल तुम्हाला जे काय ते रस्त्याकडून दिसते. आता सांगा मला तुम्ही. हे बघा, हे समोरचा हॉल, ठीक आहे. हे आहे फर्स्ट हॉल. आणि तो समोरचा आम्ही ओट्यावर उभं होतो ते पोर्च आहे छोटासा. आणि हे आतमधलं एक छोटासा रूम आहे. 2च खोली काढला आम्ही. आणि संडास बाथरूम 2 in 1 काढलं आहे आम्ही. ते तिकडेच आहे. तर राहायला ते दाखवेल तुम्हाला मी. सतत आम्ही कुणाच्या घरामध्ये राहतो. ते हे घर बनवायला घेतलं म्हणून आम्ही तिकडे राहत होतो. तुम्हाला दाखवतो मी आता. हे इकडे, हे बघा, हे जे दिसते ना, दिसते का तुम्हाला? दिसते का सांगा मला तुम्ही सर्वजणी, ठीक आहे. नक्की कमेंट करून सांगत चला मला लवकर का कोणी कसं वाटलं, तर काय वाटलं कमेंट करून सांगत चला. लाईक शेअर कमेंट करत चला, ठीक आहे. तर हे कंपाऊंड दिसते ना, तो कंपाऊंडच्या साईडला जो आहे ना, तो शाळा आहे, जिल्हा परिषद शाळा आमच्या गावाचं. तर इथून तुम्हाला दिसते का नाही मला माहिती नाही आहे, ठीक आहे. कारण का मला पण दिसत नाही, उजाडामुळे फ्लॅश पडतो चेहऱ्यावर. तर इकडे दिसते ना तुम्हाला, तर इकडे आमच्या आकार आहे. आज तिथं शाळेच्या याच्यामध्ये शिबिर चालू आहे. आणि हे बघा, आम्ही आखरामध्ये राहतो. आणि आमचे हे घर पाठीमागचं बांधायला घेतलं तर कंप्लीट झालं नाही, राहायला तो अर्धवटच होईल. ते आता आरामानं काय करणार आहे. तर हे, आणि हे जे झोपडी दिसते, ह्या झोपडीमध्ये आपण आता सध्या राहायला आहे. कारण का राहायला असं आपण काही घरं बांधायला घेतलं होतं, म्हणून मग इकडून आपलं इकडे सेटल झालं आहे. तर हे घर आमचं राहायला, हे झोपडी, या झोपडीतच राहतो आपण. दिसते का तुम्हाला? हे बघा, अशीच आहे तुटकं फुटकं झोपडी. आणि तुम्हाला काही अजून काय दाखवतो तुम्हाला. 2 मिनटं. नारळ वगैरे दिसते का मला सांगत चला, ठीक आहे. तुम्हाला दिसेल का माहिती नाही मला. नारळाचं झाड, हे बघा, दिसते का तुम्हाला? नारळ पण दिसते, सांगा तुम्ही मला नक्की कमेंट करून. हे नारळ लावलं आम्ही, असं नारळाचं झाड आहे, ठीक आहे. चला, तर मग कसं वाटलं माझं छोटासा ब्लॉग तुम्ही नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ठीक आहे. मी भावना मनोहर मग पुन्हा भेटेल तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये. चला, तर मग बाय बाय. तर कसा वाटला माझा ब्लॉग बघू शकता तुम्ही. असंच काय तुटका फुटका घराचं वातावरण आहे. तर हे 21 कट्टे आणले. गव्हाचा प्रॉब्लेम असं झाला आहे मित्रांनो, का पाणी पण कमी पडला दुसऱ्याच्या शेतामध्ये. आपल्या स्वतःच्या शेती आहे, पण स्वतःच्या शेतीमध्ये पाणीचा वगैरे सोयी नाही आहे. त्याच्यासाठी मग दुसऱ्याच्या शेतीमध्ये निमाबट्टीने केलं होतं. त्याच्यामध्ये 2 जणी निमाबट्टीने होते आणि एक शेतकरी, म्हणजे 3 जणी मिळून शेती केलं होतं. तर त्या शेतकरीच्या शेतामध्ये विहीर होतं. आणि मग विहीर असून पाणी भरपूर आहे असं विचारचिंता होतं, पण नाही, शेवटी प्रॉब्लेम झाला असं का, आखरीवर त्यांना 2 पाण्याचा का 1 पाण्याचा प्रॉब्लेम झाला. तर ते गहू भरपूर असं काही चांगला भरण्यात नाही आलं, बारीक झाला दाणे. तुम्हाला मी दाखवत आहे 2 मिनटं. काही कट्टा ओपन करून ठेवलेला आहे, बघायला काढलं होतं तर दिसते का तुम्हाला? हे बघा, तुम्हाला दिसते काय? तर असे चांगले असे दाणे, असे भरपूर असं चांगले टवटवीत नाही आहे, फ्रेश म्हणजे असं हे नाही आहे, बारीक झाले आहे दाणं. तर बारीक होण्यात आलं, म्हणजे एकदम बारीक झालं आहे, असे टवटवीत नाही आहे. आणि हे माझं घर बघू शकते. हे तर झोपडी तुम्ही बघितलंच आहे माझं. तर आणि हे जो भीत आहे ते त्यांचं चुलत भावाचं, मिस्टरांचे चुलत काकाचं आहे. म्हणजे माझे सासरे आणि त्याचे म्हणजे काका, ते सगळे भाऊ आहे, तर त्यांचे चुलत काकाचे आहे.
तर तब्येत आम्ही आतमध्ये घेण्यात आला, त्याच्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम चालू आहे. तुम्हाला सांगणार आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नक्की ह्या ब्लॉगला तुम्ही खूप सारा प्रेम द्या, सपोर्ट करा सर्वजणी. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे सर्वजणी चॅनलला. तर भेटूया पुन्हा दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला मी हा भीतीचा गोष्ट आणि अजून असं काही खूप सारे काही गोष्ट आहे सिक्रेट तुम्हाला सांगण्याजोगती. तर सर्वजणी प्लीज सर्वजणी सपोर्ट करत चला. अशीच तुमचं खूप चांगल्या पद्धतीनं प्रेम देत चला भरपूर असं. तर मग नक्कीच तुम्हाला आम्ही अजून काय आहे तर प्रॉब्लेम वगैरे शेअर करत जाईल. ठीक आहे, सर्वजणीचे सपोर्ट असेच असू द्या. तर हे बघा माझी मुलगी दिसते का, ते अंधार पडते इथून. 2 मिनटं तुम्हाला दाखवतोच मी. स्टॉप करायला लागेल मला आता. इथून तर काय कॅमेरा कॅप्चर होते, तर बॅग घ्यायचं समजून नाही राहिलं मित्रांनो. तर असू द्या. हे बघा तिच्या चेहऱ्या नाही ना, तो फिरून नाही राहिला. तर मी दुसरी हे बघा इथून दिसते तुम्हाला ते लागा. तर इकडे बघ, हे बघा बसली आहे इथं, दिसली बघ इकडे मागे वळून. काय कर. तर हे माझी मुलगी आणि मिस्टर गेले कामाला. तर आमचं आता चहा पाणी झाला आहे. आम्ही खूप लेटानं उठलो आहे. आता घरी असल्यावर तेच काम असते आमचं, कामं करणं हेच तेच. आणि मी नेहमी इथंच बसत असतो. हे कसं होतं माहिती आहे मित्रांनो, तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे असं आहे का आम्ही हे कुडाची घर काढलं होतं. स्पेशल तो एकच होता आमचा रूम पहिला. तर त्याच्यानंतर आम्ही हे कुडाचं घर उभारलो असं याच्यासाठी का बाबा म्हटलं बकरे घेण्यात आले होते. तर काही दिवस शेळी होती आमच्याजवळ. तर होते चांगले 10-15 शेळे वगैरे होते पिल्यासहितच. तर त्याच्यासाठी आम्ही इथे हे सेट केलं होतं. तर मग आता त्याला म्हणजे कसं खूप दिवस झालं म्हणत असं ते 1-2 वर्ष झालं बहुतेक शेळी आम्ही काढून टाकलो, विकून टाकलो ते. तर मग प्रॉब्लेम असं झाला का बाबा ते बिमारी वगैरे आले आणि रोग वगैरे आले. आणि नवीन नवीन आपण कुठलाही व्यवसाय करतो तर आपल्याला त्यातलं काही एवढं कळत नसते. मग त्याच्यासाठी आपल्याला न कळता काही चुकी होत असते. आणि खूप सारे पिले वगैरे मेले आमचे.